नमस्कार प्रेक्षकांनो, आज आपण बघणार आहोत ठरलं तर मग या मालिकेच्या 15 जूनच्या भागामध्ये सायली बाहेरून येते आणि समोर तिला प्रतिमात्या दिसतं प्रेक्षकांनो. आणि ती रडायला लागते आणि रडताना जेव्हा ती त्यांच्या गळ्यात पडते तेव्हा तिला पूर्वीचं जे प्रतिमात्यानं ती पहिल्यांदा भेटलेली आहे ते सर्व आठवतं आहे. आणि ती गळ्यात पडते ना, तेव्हा सुमन काकेसह तिच्याकडं बघते, म्हणते हिला झालं तरी काय बरं का, हे असं का रडत असेल असं म्हणून सायली पुन्हा रडत असते. आणि सायली मनात म्हणत असते की कल्पना त्या तुम्ही माझ्या आई असेल का बरं का, तुम्ही माझ्या आईचा आहात ना, असं तिच्या मनात येतं असतं. आणि रवी काका जे तिला काही बोललेले असतात की अगं सायली कोणी कोणासाठी करत नाही, पण जे तू आमच्यासाठी केलं आहे ना, प्रतिमासाठी केलं ना, खरंच आपली कुठेतरी नाळ जोडल्या गेलेली गं, असं ते सायलीला म्हणत असतं. सायलीला तेही आठवतं. आणि ते आठवत असताना तिच्या डोळ्यासमोर थोडं अंधार येतं आहे आणि ती चक्कर येतं आहे. चक्कर येताना ती खाली कोसळताना दिसते प्रेक्षकांना आपल्याला. आणि ती कोसळते त्या प्रतिमा तर तिला म्हणत असतात की अरे सायली, तुला काय झालं, उठ ना बेटा, काय झालं बाळा, असं त्या तिला खूप उठवत असतं. सुमन काकी तिला उठवण्याचा प्रयत्न करते पण सायली काही उठत नाही प्रेक्षकांना. पुन्हा प्रतिमा आता तिला म्हणतात सायली अगं काय झालं तुला, कोण काय बोललं, अगं सांग ना. प्रतिमा आत्या लगेच सुमन काकीला म्हणतात जातं पाणी आण बरं का सुमन, म्हणून सुमन काकी पाणी घ्यायला जाताना दिसते प्रेक्षकांना. आणि सुमन काकी पाणी आणते पण तिच्या सायलीच्या चेहऱ्यावर टाकल्यावर सुद्धा सायली काही उठत नाही. पुन्हा प्रतिमा आत्या म्हणते सायली उठ ना, काय झालं, असं म्हणून तिला रूममध्ये घेऊन जात आहे. आणि सर्वजण तिथं आलेले दिसत आहे आपल्याला. कल्पनाताई तर म्हणत असतं अगं प्रतिमा असं काय झालं गं तिला, मला असं वाटलं की आम्ही येण्याच्या अगोदर सायली उठली असेल, पण तिथं अजूनही नाही उठले बाई, मला खूप टेन्शन आलं आहे, असं कल्पनाताईला विचारत असं. सायली झोपलेली प्रेक्षकांना. अर्जुन इतका काळजीने तिच्याकडं बघतोय की त्यालाही सुचत नाही की एकदम काय झालं. पण तो डॉक्टरांना म्हणतो डॉक्टर काय झालं आहे सायलीला, मला सांगा तरी, सायली बरी आहे ना, आमचं बाळ तरी चांगलं आहे ना, तुम्ही सांगा ना डॉक्टर काय होते तिला, काय झालं आहे, असं म्हणून अर्जुन काळजीने विचारतो. आणि प्रतिभाताईसुद्धा म्हणते की मलाही समजायला मार्ग नाही, असं कसं काय झालं, ते अचानक बाहेरून आले आणि रडायला लागले. पण पुन्हा कल्पनाताई सायलीकडे बघताना अर्जुन पुन्हा डॉक्टरांना विचारतो की डॉक्टर सांगा ना, सायली व्यवस्थित आहे ना, तिला काही त्रास नाही होते, ती बरी आहे ना, बाळाला तर काही झालेलं नाही ना, ते दोघं व्यवस्थित आहे ना, असं डॉक्टरला अर्जुन पुन्हा पुन्हा विचारत असतो. आणि मॅडम सांगता हो बाळ आणि आई दोघंही चांगले आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका. प्रतिमा आत्या आणि कल्पनाताई पुन्हा काळजीने सायलीकडे बघता आणि पुन्हा अर्जुनला म्हणता अरे असं काय झालं, ती एकटी कसं काय आली, अर्जुन तू कुठं होतास. अर्जुन पुन्हा म्हणतो अरे सायली उठ ना, काय झालं तुला, अगं तू असं कधीच तू माझ्याशी न बोलता राहिली नाही. सायली अजूनही शुद्ध राहिलेली नाही मंडळीनं. आणि अश्विन लगेच अर्जुनला म्हणतो की हे बघ दादा, अरे काही वेळेस असं असतं की आपल्या शरीराला सुद्धा आरामाची गरज असते, पण आपण स्वतः घेत नाही, म्हणून ते शरीर तो आराम स्वतःहून मागून घेतो. त्याच्यामुळे तू एवढा पॅनिक होऊ नको, तू टेन्शन घेऊ नको. डॉक्टरांनी सांगितलं ना सायली वहिनी व्यवस्थित आहे, बाळही व्यवस्थित आहे, तू काही टेन्शन घेऊ नको. लगेच मॅडम म्हणता की हे बघा मी जे औषधी देते ना, ते तुम्ही ते औषधी मागून घ्या आणि त्यांना शुद्धीवर आल्यावर द्या. असं म्हटल्यावर अश्विन लगेच मॅडमांची बॅग घेतोय आणि त्या डॉक्टर मॅडमांना घेऊन बाहेर जातोय. असं करताना सर्वजण एक एक करून रूमच्या बाहेर येतं आणि आतमध्ये फक्त अर्जुन आणि सायली झोपलेली दिसते. अर्जुन तिच्याशी बोलतोय पण अर्जुन तिला पुन्हा म्हणतो की अगं उठ ना सायली, काय झालं तुला, तू का झोपलीस, अगं मला सवय नाही गं तुझी अशी झोपण्याची न बोलण्याची, तू बोल काहीतरी, तू रागव माझ्यावर. तो घडी घडी तिला सांगत असतो पण सायलीला काहीच परिणाम होत नाही आणि अक्षरशः तो रडायला लागतोय प्रेक्षकांना. तो म्हणतो तू उठ लवकर, मला तुझ्याशी बोलायचं आहे, तू झोपू नकोस, मला सांग तुला काय झालं. तू दुसऱ्या रूममध्ये कल्पनाताई, प्रतिमा आत्या आणि सुमनताई देवळाजवळ जाऊन प्रार्थना करताय आणि त्या गणपती बाप्पांवर संकट टाकताना आपल्याला दिसतंय प्रेक्षकांनो. प्रतिमा आत्या अक्षरशः गणपती बाप्पांना इतकं संकटात टाकताय का गणपती बाप्पांना ते पाण्यामध्ये ठेवताय आणि देवाला सांगताय की आमच्या सायलीला लवकर बरं कर बाप्पा, जे काही असेल पण ते शेवटी तूच तारणार आहे, असं म्हणून दोघेही प्रार्थना करताय. प्रेक्षकांना तुम्हालाही दिसतंय की ताटात पाणी टाकलेलं, त्याच्यामध्ये बाप्पाची मूर्ती ठेवलेली प्रतिमा आत्यांनी आणि दोघेही प्रार्थना करताय. पुन्हा सायलीच्या रूममध्ये अर्जुन सायलीला म्हणत असतो अगं सांग काय चुकलं, असं म्हणून तो बोलण्याचा प्रयत्न करतोय. आणि चैतन्य तिथं आलेला आहे. चैतन्यही अर्जुनला सावरण्याचा प्रयत्न करतो पण अर्जुन काही सावरण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहे. तितक्यात अश्विनला कोणाचा तरी फोन येतो, म्हणजे कदाचित रविराज काकांचाच फोन आलेला असतो आणि तो लगेच म्हणतो की हां बोला काका काय म्हणताय.
नाही सायली वहिनी अजून काही शुद्धीवर आलेली नाही आहे, आम्ही सर्व आहेत, तुम्ही काही येऊ नका, काही काळजी करू नका असं तो सांगत असतो. कल्पनाताई पुन्हा सायलीजवळ येऊन बसताना अर्जुन सांगतो, मम्मा उठायला लावू नका तिला. आणि अश्विन पुन्हा त्याच्याजवळ येतोय आणि म्हणतो, दादा हे बघ तू काही टेन्शन करू नको, काही वाटलंच तर मला सांग. असं म्हणून तो लगेच कल्पनाताईला म्हणतो, मम्मा चल तर घरी, तुझी तब्येत खराब होईल. असं म्हणून अश्विन कल्पनाताईला घेऊन घराकडे निघतोय. आणि पुन्हा प्रतिमा त्या आतमध्ये येताना आतमध्ये आल्यानंतर त्या बाप्पाची मूर्ती सायलीजवळ ठेवता आणि पुन्हा बापाला प्रार्थना करता की माझ्या सायलीला लवकर बरं कर. प्रतिमा आत्या आणि सुमनताई रूमच्या बाहेर निघताय आणि अर्जुन पुन्हा सायलीशी बोलायला सुरुवात करतो. तो पुन्हा म्हणतो, बायको उठ ना गं, का रागवलीस एवढी, उठ ना, माझ्याशी बोल ना. अगं तू नाही बोलली तर मला चैन नाही पडत गं. आणि त्याला एक एक गोष्ट आठवत असते, प्रत्येक क्षण तो सायलीबरोबर त्याने आनंदामध्ये घालवलेला असतो. बघा प्रेक्षकांना, आता ते पण आपल्याला समोर दिसतं आहे आणि तो इतका आनंदात असतो की तो त्या आनंदाच्या क्षणाचे सुद्धा त्याला खूप आठवण येत असते. तो इतका रडतोय. पुन्हा बाप्पाच्या मूर्तीकडे त्याचं लक्ष जातं आणि तो उठून बाप्पाला सांगतो, म्हणजे अक्षरशः बाप्पाचे भांडण करतोय तो की तुला माझ्या बायकोला चांगलंच करावं लागेल, गणपती बाप्पा तू लवकर तिला बरं कर. सायली अजूनही शुद्धीवर आलेली नाही आहे आणि अर्जुनने हात जोडून बाप्पाजवळ प्रार्थना करताना दिसतोय प्रेक्षकांना आपल्याला. आणि सचिनचं इकडं वेगळंच चाललं आहे, त्याची प्लॅनिंग चालू आहे. प्रियाच्या प्रेग्नन्सीचा निरोप कोण देणार याच्यासाठी तो प्रत्येक फोटोकडे बघत असतो आणि तो लगेच म्हणतो की नाही, अर्जुन आणि अश्विन सारखं सायली पण करणार आहे, कारण तिचं पण एकच मन असतं की घरच्यांना कुठल्या गोष्टीचा त्रास व्हायला नको, त्याच्यामुळे ती सांगणार नाही. असं म्हणून त्याच्या डोक्यात विचार चालू असतात की अजून दुसरं कोणाला सांगणार. मग त्याच्या लगेच समोर लक्षात येतोय मंडळी आणि तो म्हणतो की अरे एक्स बायको कधी कामात पडणार माझ्या. असं म्हणून तो लगेच अस्मिताचा फोटो त्याच्या हातात घेतोय आणि तो म्हणतो, हां बायको, हे काम तुला चांगलं जमणार आहे, कारण जे काम मला करायचं आहे ते मी तुझ्याकडनं करून घेणार. असं म्हणून म्हणजे त्याचा प्रयत्न एकच आहे की जेणेकरून सुभेदारांच्या घरी प्रिया ही प्रेग्नेंट आहे हा निरोप जायला पाहिजे. म्हणून तो लगेच म्हणतो की हां, मी हे तुलाच सांगणार आहे, कारण तुझ्या पोटात कुठलीच गोष्ट राहत नाही, तू बरोबर सांगशील. आणि खास करून ते कल्पनाताईला माहिती पडायला पाहिजे, म्हणून याच्या दृष्टिकोनातून तो म्हणतो की नक्कीच मी तुलाच सांगणार आहे, तू हे काम तू बरोबर करशील, मला हे चांगली गॅरंटी आहे. असं म्हणून तो खूप खुश होतोय मंडळी आणि मोठमोठ्याने हसायला लागतोय, आपल्याला दिसतं पण आहे. आणि इकडं मात्र अस्मिता टेन्शनमध्ये आलेली, कारण तिला जॉब मिळाला नाही. कारण जॉब मिळण्याचं एकच कारण असतं की त्या सरांनी तिला सांगितलं असतं, तुम्ही एक दिवसही तुमच्या बाळाला घरी ठेवू शकत नाही, त्याच्यामुळे तुम्ही जॉब कसं काय करणार. याच्यावर चैतन्य म्हणतो, अगं असं नको म्हणू, तो गेला तर जाऊ दे जॉब, पण दुसरा आपण पुन्हा प्रयत्न करू ना. ती म्हणते, अरे असं नाही रे, मला हा जॉब मिळणारच होता आणि तो जॉब मला माझ्या मुलासाठीच पाहिजे होता चैतन्य, आणि माझ्या मुलाचमुळे तो जॉब गेला, हे असं कसं काय. चैतन्य थोडंसं टेन्शनमध्येच आलेला आहे, कारण तो म्हणतो असं व्हायला नको होतं, पण तरीसुद्धा तो अस्मिताला प्रयत्न करतोय समजवण्याचा. अगं तू समजून घे, तो जरी एक जॉब गेला ना, पण आपण करू ना दुसऱ्या जॉबसाठी प्रयत्न, तू कशाला टेन्शन घेते. तितक्या त्यांची कॉफी येते आणि ते कॉफी घेण्यासाठी पुढं करताय. पुन्हा ते लगेच म्हणतोय की अगं हे बघ, लक्षात घे, आपण दुसऱ्या जॉबसाठी प्रयत्न करतोच आहे ना, तू एक काम कर, मी तुला सांगतो तसं कर जो. असं म्हणून ती म्हणते, अरे मी एक दिवससुद्धा माझ्या मुलाला घरी ठेवू शकले नाही, मला ममानी सख्त वॉर्निंग दिलेली आहे की तू कुठे बी गेली तरी तुला तुझ्या मुलाला सोबत न्यावं लागणार आहे. चैतन्य म्हणतो, अगं हे कुठं शक्य, पण मग तरी हे बघ, मी तुला एक सांगतोय, आपण दुसऱ्या जॉबसाठी प्रयत्न करू, तू टेन्शन घेऊ नको. असं पुन्हा अस्मिता म्हणते, अरे मी प्रत्येक ठिकाणी त्याला नेऊ शकणार नाही रे. चैतन्य म्हणतो, अगं तू टेन्शन करू नको, मी आहे ना, आपण करू दुसऱ्या ठिकाणी प्रयत्न. त्याच्यावर अस्मिता म्हणते, अरे हे कुठं शक्य नाही चैतन्य, एक लक्षात ठेव, मामाने जर मला सांगितलं आहे की मी मुलाला घेऊन बाहेर जायचं, मी मुलाला घेऊन नाही जाऊ शकणार, मग तू एक काम कर, तू घरीच जॉब कर ना मग. असं चैतन्य तिला सल्ला देतो आणि ती म्हणते, ओ अरे हे कसं काय. असं म्हणजे चैतन्य म्हणतो, हे बघ, भरपूर अशा गोष्टी आहेत ज्या घरबसल्या आपण करू शकतो. असं चैतन्य अस्मिताला सांगतोय. सायली इकडे झोपलेली आहे, सर्वजण तिच्या समोर उभे आहेत आणि क्षणात लगेच सायली उठून बसते आणि उठून बसल्यावर सर्वजण इतके आनंदी होत आहे की सायलीला शुद्धीवर आली बुवा असं म्हणून. आणि सायली म्हणते, हे बघा, मला तुम्हाला सर्वांना एक गोष्ट सांगायची आहे, मला ना एक गोष्ट सांगायची, कारण मला मधुभाऊंनी सांगितलं ना, पण अगं तुला झालं काय होतं, तू काय म्हणते. असं म्हणण्याच्या अगोदर सायली लगेच म्हणते, मी तुमची तन्वी हे रवी काका आणि प्रतिमा आत्या, मी तुमची तन्वी लहानपणाची. असं म्हटले सर्वजण शॉक होता आणि अर्जुन म्हणता, अगं तू हे काय म्हणते,
कुसुमताईंचा चेहरा तर बघण्यासारखा झाला आहे प्रेक्षकांनो. पुन्हा सायली अर्जुनला सांगते, हो हो अहो मी तन्वी आहे, जी लहानपणी हरवलेली होती. मधू काकांनी सांगितलं, ज्यांनी त्यांच्या डोळ्यांनी इशारा करून मला सांगितलं का मीच तन्वी आहे असं म्हणून. पण सर्वजण थोडंसं आश्चर्यानेच बघताय की हिला झालं काय म्हणून, हे असं कसं काय सांगते. पण त्यांचा काही विश्वास बसत नाही प्रेक्षकांना असं सायलीच्या बोलण्यावरती. आणि रवी काका लगेच तिला म्हणत असता, हे बघ सायली, आम्ही तुझी काळजी घेतो तोपर्यंत ठीक आहे, पण हे असली चेष्टा केलेली योग्य नाही तुझी हं. असं सायली, नाही नाही तसं नाही. पण प्रतिमा आत्ता पुन्हा तिच्यावर भडकता. हे बघ सायली, तुला चांगलं माहिती आहे की आम्ही तन्वीला किती मिस करतो, पण तू हे जे सांगते ना हे सर्व खोटं आहे आणि तू हे असं बोलणं तुझं बरोबर नाही असं म्हणते. सायलीला रागवतं आणि प्रतिमा आत्यांना सायली पुन्हा म्हणते की नाही ना प्रतिमा आत्या, मी खरंच तुमची तन्वी आहे हो. चला तर भेटूया उद्याच्या भागामध्ये. प्रेक्षकांना तुम्ही बघतच आहात, ती एका मंदिरात गेलेली आहे आणि तिथं जोरजोरात देवी मातेचा घंटा वाजवते आणि सांगते. तिथं पुन्हा अर्जुन येतोय आणि अर्जुन म्हणतो, तुला वाटतंय ना तू तन्वी आहेस. ती सांगते, हो ना मीच तन्वी. ठीक आहे, मग आपण काय ते पुढचं शोधून काढू असं अर्जुन सायलीला सांगतोय. प्रेक्षकांना तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये काही सुझाव असेल ते सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. ठीक आहे, बाय. ओके.